आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। पश्चिम पट्ट्यात डोंगरादेव उत्सवाची धूम। आदिवासी बांधवांसाठी मोठा उत्सव। किकवारी कसमादे पट्ट्यासह खानदेशात मार्गशीर्ष महिन्यात जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या आदिवासी बांधवांचा डोंगरादेव उत्सवाची धूम बागलाण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील गावासह विरगाव पाड केरसाने तालुका बागलाण या परिसरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असून मार्गशीर्ष पौर्णिमेला या उत्सवाची सांगता होणार आहे। आदिवासी बांधवांचे दैवत म्हणून आजच्या धावपळीच्या युगात ही डोंगरादेव उत्सवास विशेष महत्त्व आहे। याच पार्श्वभूमीवर आदिवासी बांधव शेतीला विश्रांती देत या उत्साहात सक्रिय होतात। सलग 15 दिवस गावाजवळील मारुती हनुमान मंदिराजवळ हा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येतो। उत्सवाचे 15 दिवस डोंगरदेवाचा उपवास धरून केवळ भुईमुग, शेंगा, गुळ व लह्यांचा आहार घेतला जातो। उडीद डाळ, मेथीची भाजी खाऊन एकत्रितरित्या उपवास सोडला जातो। झेंडूच्या झाडाची पूजा दैवत म्हणून केली जाते। उंबराच्या झाडाचे तोरण असलेले मांडव घातले जातात। सांगता समारंभाच्या दिवशी डोंगर देवाचा दिवा लावून नृत्य गायन करून जागरण केले जाते। या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांना निमंत्रितही केले जाते। दिवाळीनंतर मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो। या जीवसृष्टीतील चिडीमुंगी, पशुपक्षी व मानवाचे कल्याण व्हावे अशी विनवणी करून प्रार्थना केली जाते। पहाटेला सर्व डोंगऱ्या देवाला जाऊन कडेकपारीला नारळाने ठोकून देवाला दर्शन देण्यासाठी साकडं घालीत असतात। त्यानंतर सर्व माऊल्या घरी येतात। त्यांच्या स्वागतासाठी गावातील ज्येष्ठ मंडळींसह महिला, आबालवृद्ध वाट पाहत असतात। माऊल्या घरी आल्यावर देवाला कोंबडा बोकडाचा मान दिला जातो। संध्याकाळी भंडारा केला जातो व उत्सवाची सांगता होते। बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक अभिमान हिरे। जय आदिवासी, जय डोंगर माऊली। आमच्या या विरगाव पाडे गावामध्ये सालाबादाप्रमाणे नव्हे तर 1 वर्ष आड करून आम्ही जो हा डोंगऱ्या देवाचा उत्सव साजरे करतो, ही आमची वडिलोपार्जित पिढी परंपरा आहे आणि हा आमचा एक असा उत्साहपूर्ण आदिवासी सण आहे आणि त्या परंपरेनुसार आम्ही हा सण साजरा करतो। आमच्या या आदिवासी संस्कृतीप्रमाणे आम्ही येळा एकूण खेळा एकूण हा सण आम्ही साजरा करतो। अतिशय आनंदाने, एकजुटीने सगळे मायबाप होऊन आम्ही हा सण साजरा करत असतो। याच्यामध्ये आमचे सगळे निसर्ग देवतेची आम्ही पूजा करतो आणि अतिशय आनंदाने निसर्ग देवतेने आम्हावर कृपा करावी, निसर्ग देवतेने आम्हाला शेतीबाडीमध्ये, आम्हाला पोर सोरडोरमध्ये सगळे आनंदात ठेवावं आशा ठेवून आम्ही या देवतेची पूजा करत असतो। आणि ह्या देवतेची पूजा आम्ही चंद्राचं दर्शन झालं त्या दिवसापासून आम्ही स्थापना करतो आणि ज्या दिवशी चंद्राची अवस्था पूर्ण होते त्या दिवशी पौर्णिमा काळी आम्ही गडावर जाऊन देवाची उद्यापन करतो आणि भगवंताला आम्ही स्मरण करून भगवंताला आम्ही प्रसन्न करतो। अतिशय आनंदाने असा हा उत्सव आम्ही 15 दिवस परंपरेनुसार साजरा करतो। कोणाचीही आपण याच्यामध्ये राजकीय कोणतेही कुरघोडी न निर्माण करता आम्ही आमच्याच परंपरेने एकजुटीने एक मायबाप होऊन हा सण आम्ही साजरा करतो। अतिशय कुठं याला हे लागणार नाही अशा पद्धतीने आम्ही हा सण साजरा करतो। अतिशय आनंदाने एक हेवा मिळेल अशा प्रत्येक संस्कृतीमध्ये असे हेवा भावाचा हा सण असतो आणि ही डोंगर माऊली आम्हालाच नाही तर प्रत्येक समाजाला एक गर्व आहे आणि प्रत्येक समाजाचे लोक इथं दर्शनासाठी येतात आणि हा सण साजरा करतो आणि असे आनंदाने ह्या ठिकाणी सगळे पद्धतीने आम्ही हा सण साजरा करत असतो आणि आम्हाला त्याच्यात आनंद निर्माण होत असतो। बाई बापडीचा सण असतो। अतिशय आनंदाचा सण म्हणजे आमचे डोंगर माऊली। जय आदिवासी, जय डोंगर माऊली।